नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ। ही स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे। या पुण्यतिथीच्या दिवशी 11 वेळेस तुम्ही या 4 ओळी बोला। स्वामींचे साक्षात दर्शन होईल, सर्व इच्छा पूर्ण होतील, स्वामी महाराज प्रसन्न होतील। मित्रांनो, स्वामी भक्तांसाठी, स्वामी सेवेकरांसाठी अत्यंत पवित्र, पावन, शुद्ध आणि सगळ्यात मोठा दिवस मानला जातो तो स्वामी महाराजांचा पुण्यतिथीचा दिवस। हा दिवस उद्या आहे, स्वामींच्या पुण्यतिथीचा दिवस। या दिवशी स्वामींची विशेष सेवा करावी, विशेष आरती, विशेष नैवेद्य स्वामींसाठी करावा। त्यासोबतच या 4 ओळी तुम्ही स्वामींच्या समोर, देवघरासमोर बसून 11 वेळेस तुम्हाला बोलायचं आहे। 4 ओळी 11 वेळेस तुम्हाला बोलायच्या आहेत। तुम्ही या ओळी लिहून ठेवा किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा। या ओळी म्हणजेच एक श्लोकी गुरुचरित्र आहे। हा संपूर्ण 4 ओळींचा एक श्लोक आहे आणि संपूर्ण या 4 ओळींमध्ये गुरुचरित्राचे, स्वामींचे वर्णन आहे, गुरुदेव दत्ताचे वर्णन आहे। म्हणून या ओळी स्वामींच्या समोर, देवघरासमोर बसून किंवा मठात, केंद्रात स्वामींच्या समोर बसून तुम्हाला वाचायच्या आहेत, बोलायच्या आहेत। आता या ओळी कोणत्या? तर या ओळी आहेत, दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी, त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी, तीर्थे हिंडत पातला भिल्लवर्तचिय संगमा, तेथुनी मठ गानगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा। अशा या 4 ओळी तुम्हाला 11 वेळेस, 4 ओळी 11 वेळेस स्वामींच्या समोर, देवघरासमोर बसून श्रद्धेने, विश्वासाने बोलायचा आहे। जेवढा लाभ गुरुचरित्र केल्याने होतो तेवढाच लाभ या 4 ओळी बोलल्याने होतात। म्हणून प्रत्येक भक्ताने, महिला, पुरुष, शिकणारी मुलं सगळ्यांनी स्वामींच्या समोर बसून या ओळी उद्या बोलायला विसरायचं नाही। आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।